नमस्कार, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। संध्याकाळची वेळ होती आणि घरात बसून बोर होत होतो, तर मग मी अखिलला म्हणलं कुठेतरी बाहेर जाऊन फिरून येऊया। मग आता आम्ही बाहेर पडलोय। आता तुम्हाला ऊन दिसत असेल, पण हवेमध्ये गारवा आहे, कारण थंडीला सुरुवात झाली आहे जर्मनीमध्ये। आणि घरातून बाहेर पडताना आम्ही टेम्परेचर चेक केलं तेव्हा 11 डिग्री सेल्सिअस होतं। तर मग आम्ही लेअरिंगवर लेअरिंग केलंय, कपड्यांवर कपडे घालून बाहेर पडलोय। जॅकेट घातलंय, आतमध्ये स्वेटशर्ट घातलाय। गाडी हो, कसं करायचं ह्याला यूज? त्याला हे करावं लागतं, ॲप्लिकेशन स्कॅन करून, ॲप्लिकेशनवरती स्कॅन करून पे करावं लागतं। एक दिवस आपण हे चालवू। Treptower Park. Übergang zu den U-Bahn-Linien 41, 42 und 9. Ausstieg links. आणि आम्ही आलो आहोत वार्शाव स्ट्रासला। इकडे बघा काय दिसतोय पाठीमागं, तिथं अलेक्झांडर प्लॅट्सचा टॉवर आहे। हे वार्शाव स्ट्रासचं रेल्वे स्टेशन। तिथं पाठीमागे एक चर्च दिसते बघा तुम्हाला। तो समोर अलेक्झांडर प्लॅट्सचा टावर। चला, हे तुम्हाला इथं फोटो ऑटोमॅट दिसत असेल बघा। तर जर्मनीमध्ये ना तुम्हाला जर तुमचे फोटो काढायचे असतील तर तुम्हाला स्टुडिओमध्ये जाऊन फोटोग्राफर थ्रू फोटो काढायची गरज नाही आहे। असे बूथ असतात, बऱ्याच जागी असतात असे बूथ। रेल्वे स्टेशनवरती पण असतात, तिथं जाऊन तुम्ही फोटो काढू शकता क्विक, आणि लगेच मिळतात तुम्हाला। म्हणजे तुम्ही काढले की लगेच तिथल्या तिथं तुम्ही फोटो कलेक्ट करू शकता। आणि हां, तर त्यासाठीच ते क्विक फोटो काय बोलतात, फोटो बूथ आहेत खूप साऱ्या जागी। हे वार्शाव स्ट्रासचं रेल्वे स्टेशन आहे। हे एस-बानचं आहे। एस-बान म्हणजे ज्या आपल्या नॉर्मल ट्रेन असतात जमिनीवरून रोडवरून जाणाऱ्या, त्याच्या हे एस-बानचं स्टेशन आहे। आणि त्याच्यानंतर इकडं त्या साईडला ना U-Bahnचं स्टेशन आहे। U-Bahn म्हणजे ज्या अंडरग्राऊंड ट्रेन्स जातात त्याचं स्टेशन आहे इकडं। जर्मनीमध्ये 2 टाईपच्या ट्रेन्स असतात, एस-बान आणि U-Bahn। ट्राम इज नॉट ट्रेन, ट्राम इज डिफरंट थिंग। आणि वार्शाव स्ट्रासावरती हा एक मॉल आहे, ईस्ट साईड मॉल म्हणून। हा बर्लिनच्या ईस्ट साईडला येतो म्हणून ह्याचं नाव ईस्ट साईड मॉल आहे। आणि असाच एक मॉल बर्लिनच्या वेस्ट साईडला आहे, ज्याचं नाव वेस्ट साईड मॉल म्हणून आहे। तर बऱ्याचदा आम्ही गेलो ह्या मॉलमध्ये। तुम्ही बघू शकत असाल बरेच आउटलेट्स दिसत आहेत तिथं, जसं की बेर्कशा आहे, म्युलर आहे, त्याच्यानंतर DM आहे, H&M आहे, आणि तिकडं तुम्हाला फिटेक्स दिसत असेल। तर फिटेक्स नावाची जिम आहे। जर्मनीमध्ये ह्याच्या बऱ्याच ब्रँचेस दिसून येतील तुम्हाला। तर ह्या मॉलमध्ये ती जिम आहे, फिटेक्स। क्या कर रही है?
My lunch is Billy. इथं कचरा टाकलाय. काहीतरी गिव्हअवे चालू आहे. लोक प्रोटीन बार, प्रोटीन lecker süß, ohne dass da Zucker drin ist. Hast du noch keine Dose? Tanzen für den Simon, hey! Hey, hey! Bitte, bitte! Nach dem Marathon noch laufen, nicht schlecht. Nach 52 Kilometern noch tanzen, hey! Hey, hey! Hey, hey, hey! घेऊ शकतो. वेगवेगळ्या कलरचा आंबट आहे. काय घेतलंस? योगर्ट. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow. त्यांनी खूप साऱ्या फ्लेवरचे वेगवेगळ्या फ्लेवरचे योगर्ट ठेवले तिथं फ्रीमध्ये. आम्ही सगळे ट्राय केले जवळपास. सगळे पदार्थ घेतलेत आम्ही. बघू काय काय घेतलं. Dann noch jemand da ist, der auch was haben möchte. Jemand, der sich denkt, möchte, oh. भरपूर कंटेंट मिळालाय. कंटेंट ही कंटेंट पैसा आहे पैसा. बघी ना Ja, sehr schön. Sehr schön, dass Sie auch alle so. टी-शर्ट टी-शर्ट.
ती लिंक आहे आणि त्याच्यावरती रजिस्टर करायचं आहे. त्याच्यानंतर हा गेम खेळायचा आहे. मग ह्या गेममध्ये तुम्हाला गेम मिळेल, म्हणजे तुम्हाला जे व्हील जिथं थांबेल ते तुम्हाला मिळणार आहे. गुढी Warte, ich muss mal hier durch kurz, okay? Jump! आणि प्रोटीन बरोबर आहे काय? Ich merke schon. Jump, 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 für eine coole Dose. Jump, 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 für eine coole Dose. हे काय आहे? Jump, 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 für eine leckere Dose. Jump. या दोघींना विचार कोणीकडे जायचं? आत बसली किती कडे? चला कुठे जायचं? ते पण किती 2 घे. जो भी ला रही हो 2 लाना. अरे हे 9 ना. इथं शेकर्स देतात फिटनेस चॅलेंज कंप्लीट केल्यावर. का मारले? बॉटल दिलं त्याला, शेकर नाही दिलं. Wenigstens ist der Feedback, der da in der Konzert weißt du? Anaconda? Ja. अजून नाही 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 झालं झाले झाले झाले. आमची मुळा मोठा नदी. आता हा जो माणूस खातोय ना तोच तो टर्किश पदार्थ डोनर. मी आधीच्या व्लॉगमध्ये बोलले आहे ह्याच्याबद्दल.
हा मला टॉवेल मिळालाय जो आम्ही अर्धा दिसला मला. आम्हाला नाही मला. आम्हाला एवढ्या सगळ्या वस्तू मिळाल्या गिव्ह अवे. कमावल्यात कष्ट करू. फुकट वाटत होते ते लोक. हे आईस क्यूब आहे, कुकीज आहेत, हे एनर्जी ड्रिंक्स आहे, चिप्स, त्याच्यानंतर प्रोटीन पावडर्स, कॉफी, आईस कॉफी, प्रोटीन बार्स, टी शर्ट. म्हणाले आमच्यासाठी डोसे बनवते. फिरवणं डिफिकल्ट आहे. एवढे मला ट्रोलर्स नाही माझ्याकडे. बस उसळा सांगितलं खाला. उसळा टिश्यू देऊ असं नाही जरा असं. नाही आता तेल लावून घ्यायचं त्यामध्ये प्रश्न. थोडं त्याला वाटीलाच होतं. हां स्प्रेड ब्रश सारखं ते. बस अजून लागेल. अजून थोडं मध्ये नाही लागलं असतं. स्प्रेड हां प्रेशर दे त्याच्यावरती. बस ठेव त्याच्यावरती वर ठेव त्याच्या. हां आता एक पळी घेऊ. मिक्स करून घेऊ. थोडं कमीच घेऊया ते. मध्ये एकदम मध्ये सोड. एकदम मध्ये एक ॲट अ टाइम सोड. हां आता मधील गोल गोल करायचं. हटला असं ते असं ते काही नाही. त्याला नाही करू शकत ना. करू शकतो ना. दाखते ते थोडं. काही नाही ॲडजस्ट करता तो त्याच्यामध्ये. बाहेरचं आहे ना जाड आहे त्याला थोडं पातळ करतात. बाहेर काढतात ते दाबलं मी त्याला सरकवण्यापेक्षा.
असू दे. जाळ झालं ना. असू दे ना, काही नाही. तिलाच खाणार आहे. मी खाणार आहे. अरे खा ना, मी भिजवलं तुमच्यासाठी. ते काय नाही. स्टॉप आम्ही तुला देऊ का? आणि हा मी बनवलेला डोसा आहे, आपण खाऊन बघूया कसा झाला. जेवण तर राहिले तर पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू. मस्त. तिच्यासाठी ती अजून मनालीनं हे डोसा मिक्स यूज केलं होतं, ज्याचे मी आता डोसे बनवले. आणि आपण मनालीलाच विचारूया हे कुठून आणलं आणि किती युरोजला आणलं ते. गो फॉर इट. तिकडे जा तू. मी न ओळखत. सो हा आहे आनंद ब्रँडचा डोसा मिक्स. हे इथे बर्लिनमध्ये एक इंडियन स्टोअर आहे. कुठल्याही इंडियन स्टोअरमध्ये हे मिळून जातं. ह्या डोसा मिक्समध्ये 3 इन्ग्रेडियंट्स आहेत. एक आहे तांदळाचं पीठ, त्याच्यानंतर उडद डाळ आणि एक रेझिंग एजंट आहे जो आहे सोडियम बायकार्बोनेट. तर याच्यामध्ये काही नाही करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला सपोज आपण जर काही 1 वाटी घेतली असेल तर याच्या अकॉर्डिंगच 1 1/4 पाणी घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला मिक्स करत जायचं जोपर्यंत त्याच्यामध्ये लम्स आपण सेपरेट नाही करत. आणि त्याच्यानंतर अजून काय सांगू, हां हे आहे 1 kgचं आणि हे आहे 5 युरोजला. आणि याच्यामध्ये किती डोसे बनले साधारण? साधारण जर का आपण हे 1 वाटी जर हे मेजर जर घेतलं असेल हे मेजरमेंट, तर याच्यामध्ये 8 ते 10 डोसे बनून जातात. ओके, म्हणजे एवढ्या वाटीच्या मिक्स बॅटरमध्ये 8 ते 10 बनतात. हां, पण मग या मेजरनेच तू जर का एक डोसाचं हे जर का बनवलं तर याच्यामध्ये एवढं बनून जातं. सो हे खूप इझी आहे आणि खूप पटकन बनतं आणि खूप छान बनतं. ओके, बघू. पण ह्या बॅटरला फर्मेंट करायला ठेवायला लागत असेल नाही? हो, याला 20 ते 25 मिनटं फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपण पॅन प्रीहीट करून त्याच्यावरती बॅटर हे पोर करू शकतो आणि डोसा जितके पाहिजे तितके आपण मग काढू शकतो. तर जे पण लोक जर्मनीमध्ये असतील त्यांनी हे बॅटर ट्राय करायला हरकत नाही. असे फक्त ह्याच ब्रँडचे नाही, पण अजून बरेच ब्रँड्स आहेत ज्याचे डोसा मिक्स, इडली मिक्स बॅटर मिळतात जर्मनीमध्ये. तर तेही आपण यूज करू शकता. बाय बाय बाय. या परत लवकर. हां, तुम्ही पण या आमच्याकडे. आणि हे आमचे गुढीज. आणि आम्ही अभिषेक आणि मनालीच्या इकडून निघालोय. किती वाजलेत? किती? 9 वाजले आहेत. जवळपास आम्हाला घरी जायला 1 तास लागेल. कदाचित कमी टाईम लागला असता जर ट्रेन्स नीट चालू असत्या. तर मी जसं तुम्हाला सांगितलं की आमच्या इथं ट्रेन स्टेशनवरती बाऊअरबाईट म्हणजे बांधकामाचं काम चालू आहे, मेंटेनन्स चालू आहे. तर आम्हाला 2 स्टेशन आधीच उतरून तिथून परत बस किंवा ट्रामने जावं लागतं, त्यामुळे थोडा जास्त वेळ लागतो.
हे बघा किती सुंदर चर्च आहे माझ्या पाठीमागं. मी रोजसारखं आज पण आम्ही पळतोय. आता आम्ही ट्रेनमधून शोनवार्डेला उतरलोय. 2 स्टेशन अलीकडे आमच्या घरापासून. आता इथून परत आम्हाला बस पकडायची आहे. आम्हाला बस मिळाली आहे. आता एक 10-15 मिनिट्समध्ये आम्ही घरी पोहोचू. आपण भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.